सो इथे ड्युअल मोटर तुम्हाला मिळून जाते बरं का. तसं पाहायला गेलं तर 420 किलोमीटरच्या आसपास चालेल, बट तसं नाहीये. तुम्ही गाडी ह्या चावी थ्रू मागे पुढे देखील करू शकता. ह्या पॅनल वगैरे मधून आहे ना थोडासा आवाज आल्यासारखा जाणवतो बरं का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. माझं नाव विशाल विदाटे. आज माझ्यासोबत टाटा सियरा इलेक्ट्रिक मध्ये आहे. ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. तुम्ही एक्झॅक्ट जी प्राइसिंग आहे ना ती स्क्रीनवरती पाहू शकता. आज माझ्यासोबत टॉप मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये जर पाहिलं 75 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो दिला जातो. आणि जवळपास कंपनीने ह्या गाडीसोबत जी रेंज आहे ती क्लेम केलेली आहे 665 किलोमीटरची. तर ह्या गाडीबद्दल माझं काय ओपिनियन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत आणि रेंज टेस्ट सुद्धा आपण करणार आहोत. सकाळी ज्यावेळेस मी गाडी घेतली होती त्यावेळेस ऑडोमीटर मी 0 केलेला आहे. ट्रिप ए तुम्ही पाहू शकता. 600 किलोमीटरचा जो ऑडोमीटर आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सो आपण आता थोडंसं गाडीबद्दल बोलूया आणि त्यानंतर आपली जी रेंज टेस्टची जर्नी आहे ती सुद्धा सुरू करूया. तर मित्रांनो, नवीन सियारा तुम्ही पाहताय, हा नवीन कलर यांनी सुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे बरं का, ज्याच्यामध्ये नैनिताल थोडंसं नाव जे देण्यात आलेलं आहे. हा जर पाहिलं ना इथे थोडासा सनलाईट पडली ना वेगळं होतं. आता तुम्हाला मला व्हिडिओमध्ये नाही जास्त एक्सप्लेन करता येणार, बट ॲक्च्युअलमध्ये आपल्या डोळ्यांना तो कळतो. गाडीची कीज जर पाहिली अशी काय देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं लॉक, त्यानंतर अनलॉकचं बटन आहे. इथे पी म्हणजे तुम्ही गाडी जे आहे ते ह्या चावी थ्रू मागे पुढे देखील करू शकता. आणि इथे जर पाहिलं बूट ॲक्सेससाठी जे बटन आहे ते देण्यात आलेलं आहे. बाकी गाडी जर पाहिली ना, जर सियारा तुम्ही पेट्रोल डिझेलमध्ये जी पाहिलेली आहे सेम तुम्हाला जे व्हील बेस आहे किंवा ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर आहे तेच इथे पाहायला मिळणार आहे. फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला थोडंसं ग्रिलमध्ये जो चेंज आहे हा पाहायला मिळतो. त्यानंतर फ्रंट साईडला जे पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला 6 मिळून जातात. ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. बाकी तर काय 19 इंचेसचे जे अलॉय व्हील आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. रोडवरती ग्रीप वगैरे कशी आहे, ब्रेकिंग कशी आहे हे देखील मी तुम्हाला आता ज्यावेळेस गाडी चालू आहे त्यावेळेस सांगतो. 225/65 R19चा टायर प्रोफाईल आहे. जवळपास 200 mm दरम्यान तुम्हाला जो ग्राउंड क्लिअरन्स हा या गाडीचा मिळून जातो, जो की फ्लोरिंगमध्ये बॅटरी आहे. ज्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल जी सेफ्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी चांगली मिळून जाते. रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत. इथनं तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता. आता हे फर्स्ट टाइम टाटा मोटर्सने ना इल्युमिनेटेड जी लाईट आहे ही इथे दिलेली आहे बरं का. 100 किलोवॅट आवर्सपर्यंत तुम्ही DC फास्ट चार्जिंगचं जे सपोर्ट आहे हा या गाडीला मिळतो. बट मोस्टली भारतामध्ये जर पाहिलं ना तर जे DC फास्ट चार्जर आहे हे जवळपास 30-40 किलोवॅटपर्यंतच जी कॅपॅसिटी ही मिळते तुम्हाला. सो तिथे कुठेतरी जी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना हे कार कंपनीज असेल किंवा गव्हर्नमेंट असेल त्यांनी चांगलं करणं गरजेचं आहे. क्वाड व्हील ड्राईव्ह आहे. सो इथे ड्युअल मोटर तुम्हाला मिळून जाते बरं का. मोस्टली 2 व्हील ड्राईव्हमध्येच ही गाडी लोक घेणार आहेत, बट टॉप मॉडेल आम्हाला चालवण्यासाठी जे आहे ते मिळतं. Sierra.ev ची बॅजिंग आहे. इथे आहे ग्लास एरिया आणि इथे तुम्हाला जो वायपर आहे तो देण्यात आलेला आहे. सेगमेंटमधला सर्वात मोठा जो बूट स्पेस आहे हा ही गाडी तुम्हाला ऑफर करते, जे की आम्ही आता साहित्य ठेवले तुम्ही पाहू शकता. बऱ्यापैकी वाईड आहे आणि असा स्क्वेअर असल्यामुळे ना बऱ्यापैकी साहित्य चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज जे आहे ते करू शकता. इथे जर आपण आलो इथे तुम्ही पाहू शकता व्हेकल टू लोड. आम्हाला तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं की या गाडीला व्हेकल टू लोड त्यानंतर व्हेकल टू व्हेकल चार्जिंग सुद्धा येते बरं का. इथे 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो देण्यात आलेला आहे. बाकी गाडीची जी एक्झॅक्ट प्राइसिंग आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. बाकी बाहेरच्या साईडने जर पाहिलं ना ॲसेस तुम्हाला मेजर जो चेंज आहे हा पाहायला नाही मिळणार, जो की आपण सियारा जी पेट्रोल डिझेलमध्ये येते आणि EVमध्ये असे काही चेंजेस जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात. आता आपण काय करूया, थोडंसं इंटिरियर चेक करूया. आता इंटिरियर चेक करायच्या आधी असं तुम्हाला एक कार्ड देखील मिळतं बरं का. सो इथे जर तुम्ही टॅप केलं गाडी अनलॉक होऊन जाते. इथे रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा देण्यात आलेला आहे. तुमच्या हातामध्ये जर कीज असेल तर मग तुम्ही इथनं रिक्वेस्ट सेन्सर देखील यूज करू शकता. वेलकम फंक्शन तुम्हाला या सीटमध्ये मिळून जातं. ड्रायव्हर सीटमध्ये मेमरी फंक्शन आहे, इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट आहे आणि को ड्रायव्हर सीटसुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट इथे मिळतं. बाकी इथे चारही विंडोचं जे कंट्रोल ते देण्यात आलेलं आहे. ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ॲटो अप ॲटो डाऊन आहे. बाकी हे थोडंसं आहे ना तुम्ही पाहू शकता, हे आता थोडंसं असं खूप स्ट्रॉंग जो फील आहे हा इथे येत नाही. इथे व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. आपण आतमध्ये बसूया. असं काय तुम्हाला ओव्हरऑल ट्रिपल स्क्रीन लेआउट आणि असे ग्राफिक्स जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात.
स्टेअरिंग व्हील असं काय आहे, थोडंसं व्हाईट मटेरियल, तो प्रीमियम फील येतो बरं का इथे देखील, बट हे मेंटेन करणं थोडं अवघड असतं. बाकी हा जो पोर्शन आहे ना, हा देखील तुम्ही अशा पद्धतीनं पुढे घेऊ शकता. सेंटर कॉन्सोल तुम्ही पाहू शकता, तिथे ड्राईव्ह सिलेक्टर आहे. बट एक गोष्ट आहे की ह्या गाडीला ड्युअल सेटअप मोटर आहे, पण तिथे डेडिकेटेड कुठले असं बटन नाही ना का जिथे आपण मोटर रिअरची किंवा फ्रंटची ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करू शकतो. सो माझ्या मते ते ई व्हीमध्ये कसं आहे माहिती का, जशी गरज असेल त्यानुसार जी मोटर आहे ती ॲक्टिवेट होते, असं याचं जे फंक्शन आहे ते असणार आहे. स्टेअरिंग व्हील असं काही आहे. देन ओके टेलिस्कोपिक असं जे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे रिजनरेशन ब्रेकिंग तुम्ही पेडल शिफ्टर थ्रू ॲडजस्ट करू शकता. इथे आहे ना, एक मला तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. येस, सो इथे मल्टिपल बटन आहे. इथे टेरेन मोड आहेत, त्याचं देखील मी फंक्शन तुम्हाला दाखवतो. ॲटो होल्ड आहे, बाकी हे ड्राईव्ह मोड्स आहे. त्यानंतर HUD सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेले आहे बरं का. इथे जे पुस्टा स्टॉप बटन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. तुम्ही जो HUD दिसतोय का आपल्याला, हां हे बा दिसतंय इथे तुम्हाला. इथे थोडंसं जे आहे ते ब्लर होतंय, बट ठीक आहे. त्यानंतर काय, ह्या 3 स्क्रीन आहे ज्या की तुम्ही इथे यूट्यूब वगैरे पाहू शकता, RKTV थ्रू, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले. इथे जर आपण आलो तर तुम्हाला पूर्णपणे 54 डिग्रीचा जो व्ह्यू आहे हा इथे पाहायला मिळतो. ट्रान्सपरंट व्ह्यू सुद्धा आहे. समजा इथे मी सेटिंगमध्ये जर गेलो तर ओके, ट्रान्सपरंट व्ह्यू जर मी ऑन केला, ओके, त्यानंतर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडचं सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं, जे की माझ्या मते थोडंसं ऑफ रोडिंग जेव्हा तुम्ही करत असाल तर थोडंसं हेल्पफुल होऊन जातं. बाकी ही स्क्रीन जर पाहिली तर इथे देखील तुम्हाला मल्टिपल जे ऑप्शन आहेत ते देण्यात आलेले आहेत, जिथे तुम्ही मॅप पाहू शकता, रेंज किती आहे. आणि हां, सकाळी ज्यावेळेस मी गाडी ऑन केली होती ना त्यावेळेस इथे ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता 601 किलोमीटर झालेला आहे. असे काही डायल तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि हा डिजिटल व्ह्यू असा इथे पाहायला मिळतो. हे बघा, डिस्टन्स, ट्रिप A आणि ट्रिप B. ट्रिप B मी असंच ठेवलेलं आहे. बाकी इथे स्पेस आहे, वायरलेस चार्जर तुम्हाला इथे मिळून जातो. ड्युअल क्लायमेट झोन AC आहे, सो इथनं तुम्ही AC जो आहे तो ॲडजस्ट करू शकता. इथे लिमिटर देण्यात आलेलं आहे बरं का. जेव्हा तुम्ही ऑफ रोडिंग करता ना तर अशा वेळेस तुम्हाला लिमिटर इथे मिळून जातो, जो की 15च्या खालचं स्पीड तुम्ही सेट करू शकता. जे की ऑफ रोडिंगमध्ये काय होतं की जिथे जेवढं कमी स्पीड असेल तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जी गाडी आहे ती अशा गाळामधून किंवा खडकाळ भागातून चांगल्या पद्धतीनं काढू शकता. त्यानंतर इथे जर आपण 65 वॅटचा टाईप C पोर्ट असा तुम्हाला इथे मिळून जातो. तुम्ही हाईट वगैरे पाहू शकता, चांगली आहे, कुठलाही असा जो प्रॉब्लेम तो येत नाही. पण तुम्हाला थोडंसं हे जे व्हाईट मटेरियल आहे ना सीट्समध्ये वगैरे, तर ते तुम्हाला थोडंसं मेंटेन करावं लागणार आहे. 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे ते तुम्हाला मिळून जातात. रिअरमध्ये थोडासा स्पेस कसा आहे हा देखील दाखवतो. आता ह्या गाडीची मेन USP मला काय वाटते माहिती का, एकतर स्टोरेज स्पेसेस खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. तुम्ही डोअरमध्ये जर पाहिलं ना तर इथे देखील तुम्ही 2 बॉटल ठेवू शकता. हे जे सनशेड आहेत हे मॅन्युअली जे आहे तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता, जे की उन्हाळ्यामध्ये खूप कामाचे बरं का. आणि ओव्हरऑल स्पेस या गाडीमध्ये तुम्हाला खूप चांगला मिळतो. फ्लोअर जर पाहिला पूर्णपणे फ्लॅट आहे. इथे तुम्हाला 65 वॅटचा जो टाईप C पोर्ट आहे, AC वेन्स इथे मिळून जातात. आणि जे मटेरियल क्वालिटी आहे ती सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला चांगली मिळते बरं का. म्हणजे ह्या प्राईसच्या हिशोबानं तुम्ही जर विचार केला तर. आणि तुम्ही सनरूफ पहा फक्त, म्हणजे पॅनारॉमिक सनरूफ आहे, ऑलमोस्ट पार अर्धी डिक्की सुद्धा तो कव्हर करतोय. सो असा जो फील आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला येणार आहे. पण आता हे तर झालं गाडीबद्दल. आता आपण पटकन ड्राईव्ह स्टार्ट करूया आणि रेंज टेस्ट काय आहे, कशी गाडी रेंज देते हे देखील पाहूया. तर मित्रांनो, आपली जर्नी तर सुरुवात झालेली आहे. आता जवळपास 10% बॅटरी आपण संपवलेली आहे. आणि गाडी जर पाहिली तर ती आपली चाललेली आहे 42 किलोमीटर. येस, सकाळी 600ला आपण ऑडोमीटर होता, आता 42 किलोमीटर चाललेली आहे. तर तुम्हाला वाटेल की यार मग ही तर आता फक्त तसं पाहायला गेलं तर 420 किलोमीटरच्या आसपास चालली, बट तसं नाही आहे. आता पुढचे 10% गाडी किती किलोमीटर जाते हे देखील पहा. आपण हायवेवरती आहोत आता. तर मित्रांनो, आता ड्रायव्हिंग तर आपण सुरू केलेली आहे. हायवे रनवरती आपण गाडीचं जे रेंज टेस्ट आहे ती करतोय. आता आम्ही कोइंबतूरवरनं सलेमला चाललेलो आहे. हा हायवे आहे पूर्ण बरं का. जवळपास 43 किलोमीटर जे आहे ते आपण गाडी चालवलेली आहे सकाळपासून. ॲक्च्युली वॉक अराऊंड वगैरे मला भरपूर गोष्टी करायच्या होत्या, सो त्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे. पहिला मुद्दा आपण गाडीच्या ड्रायव्हिंगबद्दल बोलूया, की ड्रायव्हिंगबद्दल गाडी कशी आहे. हे बघा, ड्रायव्हिंग एकदम सॉर्टेड आहे.
कुठलाही असा तुम्हाला जो मेजर इश्यू हा जाणवत नाही. इवन ज्यावेळेस टर्न वगैरे येतो तर तिथे देखील बऱ्यापैकी बॉडी रोल कंट्रोल आहे बरं का. जास्त असं तुम्हाला नाही का खूप जास्त बॉडी रोल असा जाणवतं असं वाटत नाही. प्लस इंडिकेटर दिलं इथे तुम्ही पाहू शकता, जे ओआरएमवरचा कॅमेरा आहे तो ऑन होऊन जातो सेफ्टी दृष्टीनं. पण त्याची साईज कुठेतरी छोटी झालेली आहे बरं का असं मला वाटते. लेट सी. बाकी तर स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे, ओव्हरऑल चिपकून चालते गाडी. थोडासा आवाज आतमध्ये येतो बरं का बाहेरच्या साईडचं, म्हणजे असं जसं की बाहेर कुठेतरी एखादी छोटी मोटर चालू आहे ना, असा थोडासा आवाज येतो. हवा पण इकडे जास्त चालू आहे. बट थोडंसं NVS लेवलवरती माझ्या मते या गाडीमध्ये टाटा मोटर्सने थोडंसं काम करायला पाहिजे होतं, जे की थोडंसं खराब रोडवरती पण गेलं ना तर थोडासा असा ह्या पॅनल वगैरे मधून आहे ना थोडासा आवाज आल्यासारखा जाणवतो बरं का. ब्रँड न्यू गाडी आहे तरी पण. सो तिथे कुठेतरी थोडंसं जे लक्ष आहे फिट अँड फिनिश लेवलवरती देणं गरजेचं आहे. बाकी माझ्या मते सॉर्टेड आहे, तुम्हाला ग्लास एरिया वगैरे खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. असा मेजर इश्यू तुम्हाला ड्रायव्हिंग डायनामिक्समध्ये पाहायला मिळत नाही ह्या गाडीमध्ये. ओके, तर मित्रांनो जस्ट एक तुम्हाला रेंजची अपडेट देतो मी. आता 80% बॅटरी जे आहे ते शिल्लक आहे, म्हणजे 20% आपण संपवलेली आहे. 701 किलोमीटर गाडी चाललेली आहे. तसा जर हिशोब केला तर आता जे 90 ते 80%मध्ये 10%मध्ये जर पाहिलं तर गाडी जवळपास आपली 59 किलोमीटर चाललेली आहे. आणि सकाळी जर पाहिलं तर जवळपास 42 किलोमीटर चाललेली. तर असं का, तर हे झालेलं आहे सकाळच्या वेळेस आम्ही शूट करत होतो तर तिथे बऱ्यापैकी एक दीड तास गाडी उभी राहील, त्यामुळे तिथे देखील बॅटरी ड्रेन झाली. सो असा काय हिशोब आहे. आता आम्ही सलेमला चाललेलो आहे बरं का. जवळपास अजून 55 किलोमीटर आहे. आणि इथे देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. 80% आपली बॅटरी आहे आणि आपलं टोटल रन झालेलं आहे. ट्रिप ए तुम्हाला मी दाखवतो. 101 किलोमीटर जे आहे ते आपली गाडी चाललेली आहे. सो असा काही हिशोब आहे. सो एकदा आपण सलेमला पोहोचूया आणि परत रिटर्न कोइंबतूरची जर्नी आपली सुरुवात करूया. तर आपण थोडंसं गाडीच्या परफॉर्मन्स बद्दल बोलूया. आता आम्ही जी गाडी चालवतोय ती ड्युअल मोटर सोबत येतो, म्हणजे क्वाड व्हील ड्राईव्ह आहे. तो इथे तुम्हाला पॉवर देखील चांगली मिळते बरं का. म्हणजे ओव्हरऑल पटकन स्पीड वगैरे पकडायचं तुम्ही पाहू शकता, एकदम 100च्या पुढे गाडी जाते. आता इथे जर पाहिले या हायवेवरती 90चं स्पीड आहे, त्यामुळे आपण तेच जे आहे ते मेंटेन करूया. पॉवरच्या बाबतीत या गाडीमध्ये तुम्हाला कुठलीही कमी जाणवणार नाही. देर इज नो, म्हणजे आता आम्ही जी रेंज टेस्ट करतोय ना सिटी मोडवरतीच आपण गाडी ठेवलेली आहे. आणि जे रिजनरेशन ब्रेकिंग आहे ते सुद्धा L1 वरती आहे. सो ते सुद्धा आपला हार्ड नसणार आहे. आणि हायवे रनवरती माझ्यामध्ये तुम्ही रिजनरेशन ब्रेकिंग बंद जरी केलं तरी देखील थोडंसं डिस्टन्स जास्त कव्हर करण्यासाठी तुम्हाला ते इझी होऊन जातं. बट मी L1 वरती ठेवलेलं आहे. आणि पॉवर आहे ना, पॉवर ही तुम्हाला कायम जाणवते गाडीमध्ये, म्हणजे असं कुठेही अंडर पॉवर आहे ही गाडी असं बिलकुल वाटत नाही. पटकन ओव्हरटेकिंग वगैरे करायचं आहे तर अशा वेळेस देखील तुम्ही फक्त थ्रॉटल एकदा प्रेस केला की गाडी पटकन पुढे निघून जाते, जे की माझ्या मते गाडीच्या दृष्टीनं चांगलं आहे. आणि जे मोटर सेटअप वगैरे आहे तो देखील चांगला आहे. काल आम्ही जे ऑफ रोडिंग केली नाही गाडीसोबत तिथे सुद्धा तो फील आला की जे EVचं मेकॅनिझम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. मोटर असेल किंवा ज्या व्हील्सला पॉवर पाहिजे त्या व्हील्सलाच पॉवर जाते. आणि खराब कंडिशनमधून जर पाहिलं तर गाडी चांगल्या पद्धतीनं बाहेर येते. सो पॉवरच्या बाबतीत जर विचार केला तर इथे तुम्हाला जास्त कुठलाही प्रॉब्लेम या गाडीमध्ये जाणवणार नाहीये. साऊथ इंडियामध्ये रोड तर चांगले आहे, प्लस इथे जिथे पण क्रॉसिंग वगैरे आहे ना तिथे तुम्हाला प्रॉपर रेडियम बॅरिगेटिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने लोक इथल्या अथॉरिटी आहे ना चांगल्या पद्धतीने करतात बरं का, जे की आपल्याकडे ते कुठेतरी मिसिंग आहे. ओके, तर मित्रांनो आता 70% बॅटरी आहे, म्हणजे 30% आपण ट्रेन केलेली आहे. आणि गाडी किलोमीटर चाललेली आहे 10%मध्ये 44 किलोमीटर. तर आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे ज्यावेळेस तुम्ही EV घेता त्यावेळेस तुम्ही ते डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर असं होतं की ड्रायव्हर चेंज होतो किंवा रोडवरच्या कंडिशन चेंज होतात आणि तिथे रेंज चेंज होते, त्यामुळे हा थोडासा डिफरन्स इथे तुम्हाला जाणवणार आहे. राहिला प्रश्न, आम्ही 2 व्यक्ती गाडीमध्ये ट्रॅव्हल करत आहोत. फुल टाईम AC ऑन आहे गाडीचा आणि गाडी बाय डिफॉल्ट जो सिटी मोड आहे त्याच्यावरती आपली गाडी चाललेली आहे. सो असं काय आहे, आता या गाडीमध्ये आहे ना कंपनीने गुगल मॅप सोबत एक पार्टनरशिप केलेली आहे. याच्यामध्ये होतं काय की तुमच्या मॅपमध्ये आहे ना, समजा तुम्ही घरापासून निघाले आणि तुम्ही एक लोकेशन टाकलं तर त्या लोकेशनपर्यंत ज्यावेळेस तुम्ही पोहोचाल तर तिथे पोहोचल्यानंतर तुमच्या गाडीमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे हे सुद्धा इथे दाखवतं मॅपमध्ये. सो माझ्यामध्ये ते सुद्धा एक फीचर जर पाहिलं तर नक्कीच कामाचं जे आहे ते असणार आहे. मोस्टली मी 50%पर्यंतच जी बॅटरी ती ड्रेन करेल
आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट सांगेल. लेट्स सी. तर मित्रांनो सालेमला पोहोचलो, जेवण केले येतं ऍक्च्युली आम्ही, आता रिटर्न निघालेलो आहे. बाकी तर बस सिटी मध्ये तुम्ही जर चालवायच्या हिशोबाने विचार करत असाल गाडी तर सॉर्टेड आहे. अशी जास्त मोठी पण लई वाटत नाही बरं का ही गाडी, तशी आहे मोठी, बट तेवढा तो पार्किंग स्पेस वगैरे शोधण्यासाठी नाही का तुम्हाला जास्त स्ट्रगल नाही करावं लागत. सॉर्टेड आहे. तर माझ्या मते सिटी प्लस हायवेच्या हिशोबाने जरी विचार केला तर साईज मध्ये जर पाहिलं तर माझ्या मध्ये एक परफेक्ट साईज जी आहे ती तुम्हाला गाडी ऑफर करते. आता 67% बॅटरी आहे. तो आता डायरेक्ट 50% वरती आपण भेटूया 50% मध्ये आपली गाडी किती किलोमीटर गेलेली आहे. तर मित्रांनो फायनली 50% पर्यंत आपण बॅटरी जर पाहिली तर संपवलेली आहे. आता किलोमीटर किती आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर माझं ओपिनियन सुद्धा देतो. ओके, आता ऑडोमीटर तुम्ही पाहून घ्या. 838 किलोमीटर झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रिप इन्फॉर्मेशन मी देतो. येस, ट्रिप आहे 238.5 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. अजून सुद्धा 50% बॅटरी आहे. 283 किलोमीटर जे आहे ते गाडी चालू शकते. बट एवढी 283 तर नाही चालणार. 238 किलोमीटर तुम्ही पकडून चालू शकता. तर आता जवळपास 238 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे. सकाळी जे 2 ते 3% आमची गाडी उभी होती तिथे एसी चालू होता. सो माझ्या मते 240 किलोमीटरच्या आसपास 50% मध्ये चालू शकते. 480 किलोमीटर तुम्ही फुल चार्ज मध्ये या गाडीकडून जे रेंज आहे ती घेऊ शकता. 480 किलोमीटरच्या आसपास. ज्यावेळेस तुम्ही ईव्ही चालवतात ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस थोडंसं पेशन्स धरून गाडी चालवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप क्विक ॲक्सलेरेशन ब्रेकिंग करत असाल तर अशा वेळेस जी रेंज आहे ती कमी होते. सो असा काय रेंज एक्सपिरियन्स आहे माझ्यामध्ये. तुम्ही 4 ते 5 व्यक्ती जर गाडीमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर एक अराउंड 450 ते 480 किलोमीटरच्या दरम्यान तुम्ही रेंज घेऊ शकता. सामान वगैरे जास्त असेल. आज आम्ही 2च व्यक्ती होतो गाडीमध्ये. सो असं काय तुम्हाला जी रेंज ही गाडी देऊ शकते. माझ्या मते रेंज चांगली आहे बरं का. 75 kWhचा जो बॅटरी पॅक आहे ना त्याच्यानुसार जी प्राइसिंग आहे, आता हे टॉप मॉडेलची किंमत जर पाहिली ऑलमोस्ट एक 25 ते 26 लाखाच्या दरम्यान जाते. मिड व्हेरियंट तुम्ही जरी घेतलं जे की 22 लाखापासून तुम्ही जे मोठा बॅटरी पॅक आहे तो या गाडीमध्ये घेऊ शकता. तिथे माझ्या मते तुम्हाला एक चांगली रेंज देणारी ही गाडी आहे. टाटा मोटर्सने थोडंसं फिट अँड फिनिश लेवलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, ज्यावेळेस रोडवरून आम्ही गाडी घेऊन जातोय ना तर मागनं जी गाडी येते त्याचा देखील तो जो आवाज येतो आतमध्ये येतो, हवेचा आवाज येतो. सकाळी आम्हाला थोडंसं एक बारीक असा काहीतरी आवाज आहे छोट्या मोटरचा असा येत होता, त्यानंतर तो बंद झाला. सो असं थोडं फिट अँड फिनिश लेवलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या मते प्राइसिंग चांगली आहे. क्वाड व्हील ड्राईव्ह देखील तुम्ही घेऊ शकता जे की 1,20,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देऊन 4x4 चा जो ऑप्शन आहे हा देखील टाटा मोटर्स जे आहे ते तुम्हाला देते. तुमच्या गाडीबद्दल काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. बाकी तर ओव्हरऑल स्पेस वगैरे चांगला आहे. फीचर लोडेड आहे. यांनी गुगल मॅप सोबत सुद्धा एक टाईप केलेलं आहे. सो जेणेकरून तुम्हाला एखाद्या डिस्टन्सला जायचं आहे तर तिथे किती बॅटरी राहील, ऑन द वे जाताना कुठे चार्जर, हे देखील तुम्ही गुगल मॅपमध्ये पाहू शकता. सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.